Calibration of single phase induction type energy emitter by direct loading. आपल्याला इंडक्शन टाइप एनर्जी इमिटरचं कॅलिब्रेशन करायचं आहे डायरेक्ट लोड कनेक्ट करून. तर या मेथड मध्ये असा लोड कनेक्ट केला आणि इथं एनर्जी मीटर जे असेल च्या ऐवजी इथं वॅट मीटर व्होल्ट मीटर एमिटरची रीडिंग घेतली आणि हे एनर्जी मीटर जे आहे त्याची करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल कनेक्शन अगोदर, म्हणजे एनर्जी मीटर आणि एनर्जी मीटरची करंट कॉइल, एमिटरची करंट कॉइल आणि वॅट मीटरची करंट कॉइल हे सिरीज मध्ये असतील. एनर्जी मीटरचे प्रेशर कॉइल अक्रॉस असेल, तसंच व्होल्ट मीटर आणि वॅट मीटरची प्रेशर कॉइल. तर अशी कनेक्शन केल्यानंतर आपल्याला डिफरंट रीडिंग्स लोड ऍडजस्ट करून घेता येईल. कॅलिब्रेटिंग द एनर्जी मीटर मीन्स टू फाइंड आउट the error in the measurement of energy in energy meter. The arrangement for calibration of energy meter is shown in below figure. In this method, a standard wattmeter is used to compare the energy recorded by the energy meter. From wattmeter reading, actual energy is calculated, whereas energy meter gives recorded energy. Then from ER and EA values, percentage error in the energy meter can be calculated. तर ही फिगर आपण बघितलेली आहे. कॅल्क्युलेशन्स. एनर्जी रेकॉर्डेड इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स अँड एनर्जी मीटर कॉन्स्टंट. एनर्जी रेकॉर्डेड ER equal to number of revolutions divided by energy meter constant equal to dash dash kWh. From wattmeter reading and time, actual energy or true energy can be calculated. तर power into time divided by 3600 into 1000 is डॅश डॅश kWh. तर आता आपल्याला हे EA ही कॅल्क्युलेट करता येईल वॅटमीटर रीडिंग वरनं आणि एनर्जी मीटर वरनं हे रेकॉर्डेड पण मिळेल. तर याच्यावरून आपल्याला एरर पण काढता येईल. फ्रॉम रेकॉर्डेड एनर्जी अँड ऍक्च्युअल एनर्जी पर्सेंटेज एरर कॅन बी डिटरमाइंड. पर्सेंट एरर इक्वल टू ER म्हणजे रेकॉर्डेड मीटरनं, EA म्हणजे कॅल्क्युलेटेड विथ हेल्प ऑफ वॅटमीटर डिवायडेड बाय EA इंटू 100. हा ग्राफ पण आपल्याला प्लॉट करता येईल. द ग्राफ ऑफ पर्सेंट एरर अगेन्स्ट लोड करंट कॅन बी ऑब्टेन्ड which is called calibration curve for energy meter. The errors can be positive or negative as shown in below figure. तर हे विथ रिस्पेक्ट टू लोड करंट आपण असं पॉझिटिव्ह एरर आणि हे निगेटिव्ह एरर पॉझिटिव्ह एरर असं काढू शकतो. आता आणखी एका पद्धतीनं म्हणजे जर दोन एनर्जी मीटर आपण सिरीज मध्ये जोडली, म्हणजे एक सब स्टँडर्ड एनर्जी मीटर घेतले की ज्याची एरर व्हेरी व्हेरी लेस आहे आणि जे टेस्ट करायचं आहे घरचं, म्हणजे MSCB मध्ये आपण ही दोन मीटर जनरली असं करून आपल्याला कॅलिब्रेशन करून देतात. म्हणजे त्यांच्याकडलं सब स्टँडर्ड मीटर की ज्याची एररच लेस आहे आणि हे आपल्याला बरोबर त्याच्यासारखंच ऍडजस्टमेंट करून देतात. देर आर 3 मेथड्स फॉर टेस्टिंग ऑर कॅलिब्रेशन. फर्स्ट इज लॉंग पिरियड डायल टेस्ट. सेकंड इज युजिंग रोटरी सब स्टँडर्ड मीटर. And third, using precision grade instruments. All using precision grade instruments ही तिसरी मेथड. All above method uses connection of energy meter under test in parallel with rotary substandard meter or precision grade meter. आता हे precision grade meter म्हणजेच हे substandard meter. As in figure, the current coils are connected in series. Hence, both the instruments carry same currents. And pressure coils are connected in parallel so that same voltage is applied across them. The meters are started and stopped at the same time. The energy readings at the end are compared and error can be calculated and meter is corrected. Let D equal to registration of meter under test in kWh and DS is equal to registration of substandard meter in kWh. Then percent error equal to D minus DS divided by DS into 100. तर हे अशा पद्धतीने आपण ही करंट कॉइल सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि प्रेशर कॉइल अक्रॉस आहे. थँक्यू.